भांडवल शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर आज कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस व आज आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार आहोत. त्याबद्दल मी 4 शब्द बोलणार आहे. आता आपल्याला माहिती आहे मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषा म्हणजे आपण जन्मल्यानंतर पहिल्यांदा जी भाषा बोलतो ती म्हणजे मातृभाषा, म्हणजे आपल्या आईने दिलेली भाषा म्हणायला हरकत नाही. ह्या मातृभाषेला आज आपल्या अभिजित भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि अभिजित भाषेचा दर्जा मिळण्यासाठी किमान ती भाषा 2000 पूर्वीपासून प्रचलित असावी लागते किंवा वापरात असावी लागते, तरच त्या भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळतो. आणि ही अभिजित भाषाची दर्जा मिळवण्यासाठी बऱ्याच जणांनी खूप कष्ट केले, लक्षात ठेवा. आणि ही अभिजित भाषेची जी दर्जा मिळाली कारण ते अशी नाही, कारण मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे. कारण कुसुमाग्रजांचं जे नाटक वगैरे त्यांनी लिहिले ते बघितलं तर खूप सुंदर आहे आणि त्यांनी कविता पण त्यांच्या खूप सुंदर, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे यांच्या खूप सुंदर आहेत अशा कविता आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही भाषा समृद्ध होण्यासाठी त्याचे जे ग्रंथ वगैरे असतात ते आधी काय असं म्हणजे समृद्ध असावे लागतात, तरच ते समृद्ध होतात. आपण काय म्हणतो की आपली मातृभाषा बोलताना काहींना काय वाटतं की मातृभाषा बोलणं म्हणजे हिंता आहे. हिंता नसून मातृभाषा ही एक समृद्ध आहे, कारण त्याच्यातून आपल्याला अनेक प्रकारचं ज्ञान मिळत असतं. आता आपण जर जपान किंवा चीनचा जर विचार केला तर तिथं इंग्रजी अजिबात वापरत नाही, त्यांच्या मातृभाषेमुळेच ते एवढे समृद्ध झाले. असं म्हटलं जातं की मातृभाषेचा वापर केल्यावर समृद्ध होत नाही, असं नाही. तर चीनसारखे देश आपण बघतो टेक्निकलमध्ये तरी कितीतरी हे केलेलं आहे, म्हणजे पुढे गेलेले आहेत. जपान त्यांचं सुद्धा टेक्निकलमध्ये खूप असं प्रावीण्य आहे, पण तिथं ते अजिबात इंग्रजी भाषा वापरतात. मग तरी इंग्रजी भाषा वापरली नाही म्हणून त्यांची अभिवृद्धी झाली का? तर नाही. त्यामुळे आपण सुद्धा मराठी मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आपण दिवसातून कितीतरी वेळ मोबाईलवरती बसतो, हिंदी वगैरे रील्स बघतो, तर आपण असं ठरवलं पाहिजे आज मराठीने असा संकल्प केला पाहिजे की निदान मी दिवसातून निदान एक पान तरी कुठल्याही ग्रंथाचा असो किंवा कुठल्याही मराठी पुस्तकाचा असो वाचेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता भावी शिक्षक होणार आहोत, त्यामुळे आपण मुलांच्यामध्ये जास्तीत जास्त मराठी विषयी प्रेरणा दिली पाहिजे किंवा मराठी भाषेनं कशी समृद्ध होईल आणि ती कशी पुढं अजून परंपरेने चालली पाहिजे.